नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आजच्या कथेत आपण बघणार आहोत माझ्या गरीब प्रियकराने मला धोका दिल्यानंतर माझ्याच ड्रायव्हरने भर पावसात मला सुंदर वेळेचा असा अनुभव दिला की कथा सुरू करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला कथेला सुरुवात करूया। त्या दिवशी मी राहुलसोबत त्याच्या मोटरसायकलवर बसून त्याच्या घरी गेले होते। मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून बाईकच्या मागे बसले होते। हलकासा पाऊसही सुरू झाला होता। मी राहुलला घट्ट पकडलं होतं आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून गाणं गुणगुणत होते। मग काही वेळाने आम्ही त्याच्या घरी पोहोचलो। ही एक गरीब वस्ती होती ज्यात राहुलचे घर होते। तिथल्या आजूबाजूच्या घरातील लोक आम्हाला विचित्र नजरेने बघत होते का माहीत नाही, पण माझ्या हृदयाचे ठोकेही अनियंत्रित झाले होते। राहुलच्या घरी पोहोचताच तिथे पूर्ण शांतता पसरली होती। मी राहुलला विचारू लागले, तुझी आई कुठे आहे? मी पुढे जाऊन त्याच्या 2 खोल्यांच्या घरात त्याच्या आईला शोधू लागले, पण मी मागे वळून पाहिलं तर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं, कारण राहुलने घराचा दरवाजा बंद करून माझ्याजवळ खूप जवळ आला होता। पूर्णपणे निरागस दिसणारा राहुल आता शैतान बनला होता। माझ्या जवळ आल्यानंतर त्याने माझ्यासोबत असे काही केले की त्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती। माझे राहुलवर खूप प्रेम होते आणि मला असा विश्वास होता की तो देखील माझ्यावर खरं प्रेम करतो, पण तेव्हा त्याचा खरा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला। राहुल जसा दिसत होता तितका निरागस तो नक्कीच नव्हता। जेव्हा मी त्याच्या खोट्या प्रेमावर विश्वास ठेवून त्याच्या घरी त्याच्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले तेव्हा मला त्याची खरी हकीकत समजली। मी विचार केला होता की राहुल आयुष्यभर माझी साथ देईल, माझा आदर करेल, पण हा माझा सर्वात मोठा गैरसमज ठरला होता। आज राहुलच्या प्रेमात पडल्याचा मला पश्चाताप होऊ लागला। मला पहिल्या नजरेत होणाऱ्या प्रेमावर विश्वास नव्हता, पण जेव्हापासून मी राहुलला पाहिलं होतं तेव्हापासून मला वाटलं की तोच माझं संपूर्ण जग आहे। मी एका श्रीमंत वडिलांची एकुलती एक मुलगी मोठ्या युनिव्हर्सिटीत शिकत होते, तर राहुल हा माझ्याच वर्गातला मुलगा होता। मी त्याला कधी चांगले कपडे घातलेले पाहिले नव्हते। तो जेव्हाही यायचा तेव्हा असे कपडे घालायचा ज्यात ठिकठिकाणी टाके पडलेले असायचे, आणि मी त्याला त्या कपड्यांमध्ये अनेकदा पाहिले होते। पण असे असूनही मला तो खूप आवडू लागला। त्या दिवशीही मी कॉलेजमधून बाहेर पडले जेव्हा राहुल माझ्या पुढे होता। मला वाटले की इतराप्रमाणे तोही घरी जाईल। मी तिथेच उभे राहून त्याच्याकडे बघत होते तेव्हा राहुलने त्याची बॅग खांद्यावरून काढून बाजूला ठेवली आणि युनिव्हर्सिटीच्या मागे एका दुकानदाराजवळ उभी असलेली गाडी ढकलून पुढे जाऊ लागला। मला समजत नव्हते की राहुल नेमका काय काम करतो। मग राहुलने पाणीपुरीची गाडी विद्यापीठाच्या दुसऱ्या ठिकाणी ढकलली आणि नंतर पाणीपुरी विकायला सुरुवात केली। तेव्हा तर मला धक्काच बसला। त्याने त्याच्या गणवेशावर त्याच्या कामाचे कपडे घातले होते आणि मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते। मग नकळत चालत चालत मी राहुलकडे आले। मी राहुलसमोर उभी राहिल्यावर तो माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहू लागला। मी त्याच्याकडे कशी बघत राहते हे त्याच्या लक्षात आलंच असेल, कारण कॉलेजला येताना माझी नजर राहुलवरच राहायची। तो हसला आणि म्हणाला, मॅडम, तुम्हाला किती पाणीपुरी हवी आहे? माझ्या डोळ्यात अश्रू आले। मी विचारले, तू पाणीपुरी विकतोस का? माझा तर विश्वासच बसत नाही।
मी तर विचार करत होतो की तू एक मध्यमवर्गीय कुटुंबातून असणार. मी बोलता बोलता मध्येच माझे बोलणे थांबवले, पण पुढच्या क्षणात राहुल बोलू लागला, अहो मॅडम, मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. हे तुम्ही समजत आहात का? अरे मी तर त्यापेक्षाही खालच्या वर्गातला मुलगा आहे. माझ्या वडिलांनी शेतजमीन विकून मला या विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला, फक्त यासाठीच की मी अभ्यास करून एक मोठा व्यक्ती बनू शकेल. राहुलने अशा प्रकारे रस्त्यात उभे राहून पाणीपुरी विकावी हे मला अजिबात पटत नव्हतं. म्हणून मी राहुलला जवळ गेले आणि म्हणाले, राहुल, तू हे सर्व सोड. मी तुला सर्व काही देईन. मी तुला करोडोंच्या संपत्तीचा मालक बनवेल. फक्त एकदा हो बोल. मग माझे ऐकून राहुल जे काही बोलला त्याची मी स्वप्नातही कल्पना केली नसेल. राहुल बोलू लागला, मला तुझ्या वडिलांची संपत्ती भिक्षेत नको आहे. मला स्वतः सर्व काही कमवायचे आहे. आणि बघ, एक दिवस मी नक्कीच मोठा माणूस होईल. चांगले हेच आहे की माझ्यासाठी तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका, कारण माझ्याकडे प्रेमात पडायला इतका वेळ नाही. प्रेमात वेळ वाया घालवण्यापेक्षा तेवढ्या वेळेत मी 2 पैसे कमावून आईवडिलांची सेवा करू शकतो. राहुलच्या बोलण्याने मला खूप दुखावलं. माझं मन तुटलं होतं. मी शांतपणे तिथून निघाले आणि माझा सगळा राग माझ्या ड्रायव्हरवर काढला. मी म्हणाली, वाट का बघतोयस? गाडी काढ. घरी जायचं नाही का? तो गरीब माणूस किती वेळेपासून माझी वाट पाहत होता माहीत नाही. मला रागावलेलं पाहून तो आणखीनच घाबरला. त्याने पटकन गाडी बाहेर काढली. यावेळी मला खूप राग आणि उदास वाटत होते. राहुलने माझे प्रेम धुडकावून लावले होते. प्रत्येक मुलगा ज्याचे स्वप्न पाहत असे त्या मुलीने त्याला प्रपोज केलं होतं. मी सुंदर, श्रीमंत, माझ्यात कशाचीही कमतरता नव्हती. तरी देखील राहुल माझ्यावर एक नजर टाकायला तयार नव्हता. माझा ड्रायव्हर, ज्याचे नाव संजय होते, तो माझ्याकडे टक लावून पाहत होता. आणि जेव्हा मी समोरच्या आरशात पाहिले तेव्हा तो माझ्याकडे पाहत होता. मला आणखीनच राग आला. मी म्हणाली, हा काय उद्धटपणा आहे? तू तुझं काम कर. तो म्हणाला, मॅडमजी, मला फक्त एकच विचारायचे होते की आज तुम्ही इतके रागावले का आणि त्या पाणीपुरी विक्रेत्याकडे का गेला होता? पाणीपुरी खायची होती का? तुम्हाला हवे असल्यास मी तुम्हाला एका छान रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाईन. मी म्हणाले, मला पाणीपुरी खायची नाही. चल सरळ घरी जाऊ. माझे हे बोलणे ऐकून या पलीकडे काही बोलण्याची त्या ड्रायव्हरची हिंमत नव्हती. पण तरीही तो चोरून नजर टाकत माझ्याकडे बघत राहिला. घरी आल्यावर काहीही न खाता पिता मी बेडवर पडून राहिले आणि कितीतरी वेळ रडले. मोलकरीण कितीतरी वेळा आली आणि मला जेवायला येण्यास सांगितले, पण मी नकार दिला. दुपारची संध्याकाळ झाली, पण मी एकदाही खोलीतून बाहेर निघाली नाही. पुन्हा माझ्या दारावर थाप पडली. यावेळी मोलकरीण असेल तर तिला सरळ करेन, पण या विचाराने मी चिडून दार उघडले होते. पण समोर संजय उभा होता. तो म्हणाला, मॅडम, मला तुमची काळजी वाटत होती. मोलकरीणने सांगितले की तुम्ही जेवण केले नाही आणि खोलीतून बाहेरही निघाल्या नाहीत. शेवटी असं झालंय तरी काय? संजयला माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करताना पाहून मला खूप राग आला होता. तो नोकर होता तर तो नोकरच राहिला पाहिजे. मी त्याच रागाने त्याला म्हणाले, हे बघ, प्लीज तू तुझ्या मर्यादेत राहा. मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करू नकोस. माझा ड्रायव्हर आहेस तर ड्रायव्हर म्हणूनच राहा. माझे वडील बनण्याचा प्रयत्न करू नकोस. मी काय करावे किंवा काय करू नये याने तुला काय करायचे आहे? तू माझ्या खोलीतून निघून जा. असे म्हणत मी त्याला ढकलून दरवाजा बंद केला. मी सुरुवातीपासूनच माझ्या ड्रायव्हरवर चिडले होते. माझ्या प्रत्येक कामात तो ढवळाढवळ करायचा.
पण 4 महिन्यापूर्वीच हा नवीन ड्रायव्हर ठेवला होता. वडिलांनी खास माझ्यासाठी संजयला ठेवलं होतं, कारण बाबांचा माझ्या ड्रायव्हिंगवर अजिबात विश्वास नव्हता. संजय जेव्हापासून जॉईन झाला होता तेव्हापासून तो ज्या प्रकारे माझ्याकडे पाहायचा ते मला अजिबात आवडायची नाही. मी 1-2 वेळा माझ्या पप्पाकडे याची तक्रार देखील केली होती, पण पप्पांनी मला खडसावले. तुला स्वतःला ड्रायव्हर ठेवायचा नाही, त्यामुळे तू त्याच्यात दोष काढतेस. नाहीतर संजय खूप चांगला मुलगा आहे, तो माझ्या ओळखीचा आहे, तो असा प्रकार कधीच करू शकत नाही. बरं, मी माझ्या मनातून संजयचा विचार झटकून टाकला आणि राहुलचा विचार करू लागले. आता पुन्हा राहुलचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत होता. तो माझ्या दर्जाचा नव्हता. माझे वडील माझ्या आणि त्याच्या लग्नाला इतक्या सहजासहजी राजी होणार नव्हते, पण तरी देखील मी त्याच्यावर मनापासून प्रेम करत होते. मग दुसऱ्या दिवशी मी राहुलला पाणीपुरी विकताना पाहिलं, म्हणून मी पुन्हा त्याच्याकडे आले. तो पुन्हा गोंधळलेल्या शब्दात मला विचारू लागला, तू मला विसरत का नाहीस? तेव्हा मी त्याला म्हणाले, हे बघ राहुल, मी तुझ्यासाठी पूर्ण वेडी झाली आहे. दिवसेंदिवस तुझ्याशिवाय जगणे माझ्यासाठी कठीण होत चालले आहे. शेवटी माझ्यात अशी काय कमी आहे की तुला दुसरे कोणी आवडते? जर तुला दुसरे कोणी आवडत असेल तर मला स्पष्ट सांग. तुम्हा दोघात मी येणार नाही, पण तुझ्या मनात काही नसेल तर तुला माझ्याशी मैत्री करण्यात काय हरकत आहे? मी तुझ्यावर किती प्रेम करते हे तुला माहीत नाही. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी राहुलला माझ्या प्रेमाची खात्री पटवून देत होते, परंतु तो हसला आणि बोलू लागला, बरं, पंचतारिका हॉटेलमध्ये जेवण करणारी तू कधी रस्त्यावरच्या विक्रेत्याजवळ थांबून त्याची पाणीपुरी खाल्ली आहेस का? मी नाही म्हणून मान हलवली. त्यावर तो म्हणाला, ठीक आहे, मग तू माझ्या स्टॉलवरील घाण माशांनी भरलेली पाणीपुरी खाशील? तुला तर सर्व काही स्वच्छ हवे असते. त्याचे ते बोलणे ऐकून मी बोलू लागले, जर तू मला तुझ्या हाताने विष खाऊ भरशील तर मी ते पण खाईन. त्यामुळे माझ्या प्रेमाची परीक्षा घेऊ नकोस. मी तुझ्यासोबत टाईमपास करत नाही आहे. तू माझा पहिला नजरेतील प्रेम आहेस. जर माझे तुझ्यावर प्रेम असले नसते तर एवढ्या श्रीमंत बापाची मुलगी असून मी तुझ्याकडे वारंवार का आले असते? माझे बोलणे ऐकून राहुलने एक निश्वास सोडला आणि खाली मान घातली. काही वेळाने त्याच्या डोळ्यातून घट्ट अश्रू येऊ लागले. तो म्हणाला, हे बघ प्रिया, माझ्यासोबत राहून तू तुझं आयुष्य का उद्ध्वस्त करत आहेस? तुला तर माझ्यापेक्षाही चांगला आणि श्रीमंत मुलगा भेटेल. त्याचे म्हणणे ऐकून मी सर्वांसमोर त्याचे दोन्ही हात धरले आणि मग अचानक त्याला मिठी मारली. सगळेजण वळून आमच्याकडे बघत होते, पण मला त्यांच्या नजरेची अजिबात पर्वा नव्हती. खरं तर राहुलच्या मनात काय चालले आहे आणि भविष्यात तो माझ्यासोबत काय करणार आहे हे जर मला त्यावेळी कळले असते तर मी त्याच्यावर इतके प्रेम केलेच नसते. त्यावेळी तर त्याने पटकन मला स्वतःपासून वेगळे केले आणि बोलू लागला, प्रिया, तू हे काय करतेस? अगं, सगळे लोक आपल्याकडेच पाहत आहे. मी म्हणाले, मग तू माझे प्रेम का स्वीकारत नाहीस? हे ऐकून राहुल बोलू लागला, ठीक आहे बाबा, मी हरलो आणि तू जिंकलीस. मी पण तुझ्यावर प्रेम करतो आणि कधीपासून ते पण मला पण कळलं नाही. पण मला माझे प्रेम माझ्या छातीत कुठेतरी काढायचे होते, कारण मला माहीत आहे की माझ्यासोबत तुला फक्त दुःखच मिळतील. मी म्हणाले, राहुल, मला कशाचीही कमतरता नाही. आपण आपलं छोटंसं आयुष्य आनंदाने भरून सुरू करूया. आज मला खूप आनंद झाला, कारण राहुलने माझे प्रेम स्वीकारले होते. आज मी आनंदाने गाडीत बसले तेव्हा संजयचा चेहरा फिका पडला होता. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही अशा लोकांपासून दूर राहा. मी म्हणाले, तुला काय म्हणायचे आहे? अशा लोकांपासून म्हणजे? तो म्हणाला, हा पाणीपुरी विक्रेता मला चांगला माणूस वाटत नाही. मी म्हणाले, 2 कवडीचा नोकर तू आणि मला सांगशील का
की माझ्यासाठी कोण बरोबर आहे आणि कोण चूक. अरे राहुल तर माझ्या युनिव्हर्सिटीत शिकतोय आणि कबाळ कष्ट करून घर चालवत आहे. कॉलेजनंतर तो पाणीपुरीचा स्टॉल चालवतो. तो तुझ्यासारखा थर्ड क्लास माणूस नाही. आणि आजपासून माझ्या कामात ढवळाढवळ करू नकोस, असं म्हणत मी खिडकीबाहेर पाहू लागले. पण माझ्या कठोर बोलण्याने संजयचं मन दुखावलं होतं. पण याची मला काहीच पर्वा नव्हती. काही वेळाने मी पाहिले की त्याचे डोळे लाल झाले होते. कदाचित माझे कठोर शब्द बोलल्यामुळे तो रडला होता, पण मला त्याची पर्वा नव्हती. आता राहुलची वागणूक माझ्याशी चांगली होऊ लागली. तो माझ्याशी चांगला वागू लागला. तो मला सांगू लागला की तो ज्या ठिकाणी राहतो ती जागा तुझ्या राहण्यास योग्य नाही. पण मी सांगितल्यावर तो मला त्याच्या आईवडिलांना भेटायला एक दिवस नक्की घेऊन जाईन. माझ्या वडिलांना कल्पना नव्हती की मी एका सामान्य मुलाच्या प्रेमात पडले आहे आणि त्याच्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत आहे. पुढचा एक आठवडा राहुल कॉलेजला आला नाही. माझ्याकडे त्याचा नंबरही नव्हता. म्हणून मी देवाला प्रार्थना करू लागले की तो बरा असावा. पण आठवडाभरानंतर राहुल विद्यापीठात आला. तेव्हा संधी मिळताच मी त्याच्याकडे गेले आणि विचारले, आठवडाभर तू कुठे गायब होतास? तुझ्या मागे प्रिया नावाची मुलगी पण आहे हे तू विसरलास का? यावर तो दुःखी झाला आणि बोलू लागला, मी आता काय सांगू? माझे वडील गेले आणि आई अंथरुणाला खेळली आहे. मला तर काहीच समजत नाही. मी तर माझं शिक्षण सोडून फक्त पाणीपुरी विकण्याचा विचार करत आहे. माझ्या इथल्याच लोकांशी भांडण झाले आहे, त्यामुळे लवकरच मी हे शहर सोडणार आहे. हे बोलत असताना तो पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होता की त्याला कोणी पाहत नव्हते ना. पण मी त्याचा हात धरून म्हणू लागले, राहुल, वडील तुला अचानक सोडून गेले याचे मला खूप वाईट वाटते, पण काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. राहुलच्या आईला एकदा भेटावं ही तळमळ माझ्या मनात येऊ लागली. मग मी ही इच्छा राहुलकडेही व्यक्त केली. पहिल्याने तो टाळू लागला. मग तो म्हणाला, ठीक आहे, आता तू म्हणालीस तर मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन, पण तू माझ्याबरोबर माझ्या घरी येत आहेस हे कोणाला सांगू नकोस. मी त्याला वचन दिले. त्या दिवशी मी कॉलेजला येण्यासाठी खूप तयार झाले होते. आई मला एवढी तयार झालेलं पाहून म्हणाली, प्रिया, कॉलेजमध्ये काही कार्यक्रम आहे का? आजच्या आधी तू इतकी तयारी करून कॉलेजला कधी गेली नाहीस. तुझ्या मैत्रिणींपैकी कोणाचा वाढदिवस आहे का? मीही लगेच हो म्हणून होकार दिला. आनंदाने तिने माझ्या खांद्यावर हात धरले आणि माझ्या गालांवर प्रेम केले. मी म्हणाले, आई, मला परत यायला उशीर होईल. मी कॉलेजमधून थेट माझ्या मैत्रिणींच्या घरी जाईन आणि लवकरच परत येईन. माझ्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते, त्यामुळे मी सकाळीच कॉलेजला जायला निघालो. मी गाडीत बसल्यावर संजयची नजर माझ्यावर खेळली, पण माझ्या रागाचा विचार करून त्याने लगेच दूर पाहिले. त्याने मला विद्यापीठाच्या गेटवर सोडले. आज माझी योजना काय आहे हे मला संजय समोर उघडं करायचं नव्हतं. संजय निघताच मी पटकन कॉलेजमधून बाहेर पडले, कारण आज राहुल आणि मी त्यांच्या घरी जाणार होतो. राहुलने मला गुपचूप टॅक्सीने त्याच्या गावी आणले होते, पण इथे आल्यानंतर माझी इज्जत धुळीस मिळणार आहे याचा मी विचारही करू शकत नव्हते. मी राहुलच्या छोट्याशा घरात आले होते, पण मी वळून पाहिले तर राहुलने दार लावून घेतले होते आणि अगदी अनोळखी नजरेने माझ्याकडे बघत होता. तो जसा माझ्याकडे सरकत होता त्याला माझ्या दिशेने येताना पाहून मी का घाबरत होते तेच कळत नाही. मी म्हणाले, राहुल, तुझी आई कुठे आहे? ती बाहेर गेली आहे का? माझ्या ह्या बोलण्यावर राहुल जोरात हसू लागला. मग राहुल माझ्याजवळ येण्याआधी मला माझ्या मानेवर सुईने टोचल्यासारखे जाणवले आणि मी वेदनेने ओरडले. मी माझ्या मानेवर हात ठेवला. मला कळले की मला एक इंजेक्शन दिले गेले आहे. माझ्या पाठीमागे आणखी कोणीतरी हजर होते, पण तो कोण होता माहीत नाही. मी बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यानंतर माझे काय झाले याबद्दल मला काहीच आठवत नाही. जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मला माझ्या संपूर्ण शरीरात वेदना जाणवल्या.
मला चक्कर येत होती आणि माझे संपूर्ण शरीर दुखत होते. मी आजूबाजूला पाहिलं आणि मग खोल श्वास सोडला. मी डोळे उघडले तर समोर एक जुने छत होते. माझे हातपाय बांधलेले होते. मी किंचाळू लागले. मी रडत रडत राहुलला आवाज देत होते, पण राहुल कदाचित तिथे उपस्थित नव्हता. मला इथे का बांधले होते? ज्या खोलीत मी आले होते ती ही खोली नव्हती. खरं तर ते मला राहुलच्या घरासारखंही वाटत नव्हतं. मी ओरडत होते तेव्हाच अचानक दरवाजा उघडला आणि मला खोलीत कोणीतरी येताना दिसले. माझे संपूर्ण शरीर थरथरत होते. हा राहुल होता, पण तो पाणीपुरी विकणारा भोळा राहुल नव्हता, तर उलट तो कोणीतरी गुंड असल्यासारखा वाटला. चालत चालत तो माझ्याकडे आला आणि त्याने हाताने माझे तोंड दाबले आणि म्हणाला, हे बघ, हे तुझ्या बापाचं घर नाही. ओरडतेस, गप्प बस. विनाकारण मूड खराब करू नकोस. राहुलचा हा टोन ऐकून माझा विश्वासच बसत नव्हता. मी घाबरले. मी राहुलला म्हणू लागले, तू माझा राहुल नाही आहेस, तू दुसराच कोणीतरी आहेस. मी असं बोलत असताना त्याने माझ्या गालावर एक थप्पड मारली. तो म्हणाला, तू माझ्यावर प्रेम करतेस ना? चल आता तुझ्या वडिलांना फोन कर आणि त्यांना सांग की माझे प्रियकर राहुलने अपहरण केले आहे. तुम्ही त्यांना सांगितलेल्या ठिकाणी 50 लाख रुपये पाठवा, नाहीतर राहुल आधी माझा घाणेरडा व्हिडिओ बनवेल आणि नंतर तो इंटरनेटवर व्हायरल करेल. त्यानंतर तो मला मारून घाण नाल्यात फेकून देईल. कोणीही माझे हाडे शोधू शकणार नाहीत. चल चल लवकर तुझ्या वडिलांना फोन करून सांग. राहुल कधी माझ्यासोबत असा वागेल असा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. मी रडायला लागले. मी राहुलला चांगला मुलगा मानत होते. तो गरीब होता. मी त्याला जसा आहे तसा स्वीकारायला तयार होते. पण इथे परिस्थिती उलट होती. मी राहुलला ओरडून फक्त हेच म्हणाले, हे बघ राहुल, जर तू तुझ्या गरिबीला कंटाळला आहेस आणि हे सर्व करत आहेस तर काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुला पैसा संपत्ती हवी आहे ना? तू माझ्याशी लग्न कर, मी तुला सर्व काही दे. पण तो म्हणाला, बस कर. हे मुलीचे प्रकरण, हे कुटुंबात उठबस करणं मला कळत नाही. मी सुरुवातीपासून असाच आहे आणि माझे एक आजोबा आहेत. त्यांनीच आम्हाला मुलींना आमिष दाखवून खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्यांना आपल्या स्वार्थासाठी वापरण्यास शिकवले. वडिलांना फोन कर, नाहीतर काही वेळाने तुझा व्हिडिओ इथे बनवायला सुरुवात होईल. राहुलचे हे शब्द ऐकून मी खूप घाबरले आणि रडतही होते. माझे त्याच्यावर खूप प्रेम होते, पण त्याचा खरा चेहरा पाहून माझे प्रेम हळूहळू संपुष्टात येऊ लागले. कारण मी ज्या राहुलवर प्रेम केले होते तो हा राहुल नक्कीच नव्हता. मी रडत होते आणि मग मी बांधलेले असतानाच राहुलने फोन डायल केला आणि मला दिला. पलीकडून माझे वडील म्हणाले, हॅलो कोण? मी रडायला लागले आणि म्हणाले, पप्पा प्लीज मला वाचवा. माझा आवाज ऐकताच माझे वडील भडकले आणि मला विचारू लागले, तू कुठे आहेस? काय झाले आहे आणि का रडत आहेस? तेव्हा मी त्यांना रडतच सांगितले, काही लोकांनी माझे अपहरण केले आहे. तुम्ही 50 लाख रुपये देईपर्यंत ते मला सोडणार नाहीत. 50 लाख ऐकून माझे वडील काही काळ शांत झाले. मग म्हणाले, मी आता पैसे आणतो, सांग कुठे आणू? मग माझ्या कानावरून मोबाईल काढून राहुल बोलला, अरे म्हाताऱ्या, जास्त उडी मारू नकोस. खबरदार, जर तू ही बातमी पोलिसापर्यंत पोहोचलीस तर मी तुझ्याकडून पैसे घेऊन मुलीला शांतपणे पाठवत आहे, अन्यथा मी तुझ्या मुलीचे तुकडे करेन. मी रडत होते. तेव्हा राहुल माझ्या जवळ आला आणि माझ्या केसांना आवडून बोलू लागला, तू खरंच खूप सुंदर आहेस. माझ्याकडे वेळ नाही, नाहीतर मी एकदा तरी तुझ्या सौंदर्याचा आस्वाद घेतलाच असता. असे बोलून राहुल तिथून निघून गेला. त्याच्या मित्रांसोबतचे संभाषण ऐकल्यानंतर मला समजले की राहुलचे काम हे आहे की तो अनेक मुलींना गोड गोड बोलून फसवतो आणि नंतर त्यांच्याकडून पैसे उकळतो. आता रात्र झाली होती आणि वडील पैसे घेऊन आले नव्हते. आता मला भीती वाटू लागली. रात्री 12 वाजता राहुल अतिशय संतप्त अवस्थेत खोलीत शिरला. तो म्हणाला, तुझ्या वडिलांनी अजून पैसे आणले नाहीत. आता बघ मी तुझे काय करतो. असे म्हणत त्याने शर्ट काढला आणि खुर्चीवर ठेवला आणि माझ्याजवळ येऊन लागला. माझे तर भानच हरपले होते. मी म्हणाले, बघ राहुल, असे करू नकोस.
हे चुकीचं आहे. मी तुझ्यावर प्रेम करते. तू माझ्यासोबत असे करू नको. असे करू शकतोस. तो म्हणाला, जानू, मला पण तुझ्यावर फक्त प्रेमच करायचे आहे. मी तुला कुठे दुखावणार आहे. तू पण माझ्या प्रेमासाठी आसुसलेली आहेस ना. मला जवळ ओढून तो असे म्हणत होता. तेव्हाच अचानक दार उघडल्यावर मी पुढचा श्वास घ्यायलाच विसरले, कारण समोर संजय उभा होता. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते आणि अंग थरथरत होते. काही क्षणातच राहुल जमिनीवर कोसळला. यावेळी मला संजयपेक्षा काहीही प्रिय वाटले नाही. मी धावत जाऊन त्याच्या छातीशी घट्ट मिठी मारली आणि रडले. संजय हळूच माझ्या केसांना हात लावत मला धीर देत होता. संजयने सांगितले, मी एका ढाब्यावर जेवण करत बसलो होतो. तेव्हा अचानक तिथे एक माणूस जेवण मागण्यासाठी आला होता आणि तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता की मुलगी श्रीमंत आहे म्हणून चांगले पदार्थ आणायचे आहेत. ते आपल्यासारखे गरीब लोकांचे अन्न खाणार नाही. आणि मला लगेच खात्री पटली की तोच अपहरण करणारा होता ज्याने तुझे अपहरण केले होते. आणि म्हणून मी त्याच्या जेवणात बेशुद्धीचे औषध मिसळले होते, ज्यामुळे तो काही तास बेशुद्ध झाला आहे. संजयने माझ्या वडिलांना फोन करून बोलावले होते आणि त्यानंतर वडीलही पोलिसांसह तेथे पोहोचले. घरी गेल्यावर मी रडत रडत वडिलांना हकीकत सांगितली. ते माझ्यावर खूप रागावले. तू एका गरीब मुलावर विश्वास ठेवून एवढ्या पुढे कशी गेलीस? आता मी त्यांना काय सांगू की माझी निरागसता आणि माझ्या प्रेमानेच मला इथपर्यंत नेलं होतं. बरेच महिने मी या अपघातातून बाहेर पडू शकले नाही. पण नंतर माझ्या आयुष्यात एक वळण आलं ज्याने मला पूर्णपणे बदलून टाकलं. त्या दिवशी मी कॉलेजमधून परत येत होते. तेव्हा रस्त्यातच मुसळधार पाऊस सुरू झाला. आकाशातून मोठमोठ्या गाराही पडू लागल्या. एका बाजूला गाडी थांबवली नसती तर अपघात झाला असता. त्यामुळे संजयने वाहन एका बाजूला थांबविले. गारपीट थांबली होती, पण जोरदार पाऊस पडत होता आणि आमच्याशिवाय तिथे कोणीही नव्हते. मला सुरुवातीपासूनच पाऊस खूप आवडायचा. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि गाडीतून बाहेर आले आणि बाहेर पाण्यात चालत आंघोळ करू लागले. तेव्हा संजय मला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. मॅडम, प्लीज बाहेर जाऊ नका. हा बेमोसमी पाऊस आहे, त्यामुळे पाण्यात न भिजलेलेच बरे, नाहीतर आजारी पडाल आणि मग मला साहेबांची खरडपट्टी ऐकावी लागेल. संजय बरोबर बोलत होता. नोव्हेंबर महिना होता आणि अवकाळी पावसामुळे थंडी आणखीन वाढली होती. पण मला फक्त पावसाचा आनंद घ्यायचा होता. म्हणून मी गाडीतून खाली उतरले. मी गाडीच्या मागच्या बाजूला उभे होते. पण पावसात मी पुढे पाहिलं तर गाडीच्या बाजूने संजय माझ्याकडे बघत होता. तो जणू सर्व गोष्टींपासून अलिप्त झाला होता. मी पटकन माझा स्कार्फ काढून गाडीजवळ आले. त्याच्याकडे बघत मी म्हणाले, तुला लाज वाटत नाही? असे माझ्याकडे बघताना त्यांना तो म्हणाला, माफ करा मॅडम, पण माझा असा कोणताही वाईट हेतू नव्हता. मी असाच बघत होतो. त्याची अस्वस्थता पाहून मी पुढच्या क्षणी हसायला लागले. मला हसताना पाहून संजयही हसायला लागला. मी संजयचा हात धरून त्याला बाहेर पावसात काढले. मी म्हणाले, बघ संजय, किती छान पाऊस आहे. या पावसात आपण दोघे मिळून आंघोळ करूया. पावसात आंघोळ करताना मला अचानक थंडी वाजू लागली. मी म्हणाले, संजय चल जाऊया, मला थंडी वाजत आहे. पण जेव्हा संजयने गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमची गाडी तर लॉक झाली होती. संजय गाडीचा दरवाजा उघडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होता, पण गाडीचा दरवाजा जाम झाला होता. इथे थंडीमुळे माझी अवस्था खूप वाईट झाली होती. थरकाप खूप तीव्र होता. मी म्हणाले, खूप थंडी आहे. पण खूप प्रयत्न करूनही गाडीचा दरवाजा उघडला नाही. थकलेला आणि पराभूत झालेला संजय इकडे तिकडे बघू लागला की मदतीसाठी काहीतरी शोधायला लागला. पण अशा वादळी पावसात कोण येणार? आता क्षणाक्षणाला पाऊस जोरात पडत होता आणि थंडीमुळे माझी खूप वाईट अवस्था होत होती. मला असे वाटत होते की माझे संपूर्ण शरीर शून्य झाले आहे आणि मी खाली पडेन. पण मी बेशुद्ध होण्याआधीच संजयने मला आपल्या हातात घेतले आणि मला एका झाडाखाली आणले. माझे डोळे बंद झाले होते
शुद्धीवर ये असं म्हणत तो हळूच माझ्या गालावर थोपटत होता. मी बेहोश होऊ नये म्हणून प्रयत्न करत होता, पण माझे शरीर मला साथ देत नव्हते. थंडीमुळे माझे संपूर्ण शरीर थरथर कापायला लागले आणि मग पुढच्या क्षणी मायेच्या ओठांचा स्पर्श ओठांवर जाणवताच माझ्या संपूर्ण अंगात वीज गेली. तो मला त्याची शरीराची उष्णता देऊन माझ्या शरीरात उष्णता निर्माण करत होता. संजयने मला स्वतःमध्ये गुंफले होते आणि जेव्हा त्यांच्या ओठांचा स्पर्श केला तेव्हा माझे हृदय विस्कटून गेले. मी म्हणाले, संजय, तू माझ्या असहाय्यतेचा फायदा घेत आहेस. मी हे थरथरत्या शब्दात बोलत होय. तेव्हा संजय म्हणाला, मॅडमजी, मी तुम्हाला मरू देणार नाही. हे सगळं करणं गरजेचं आहे. जर मी तुम्हाला माझ्या शरीराची ऊब दिली नाही तर तुमचे रक्त तुमच्या नसांमध्ये घुटून जाईल आणि तुम्हाला काही झाले तर माझे काय होईल? मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. प्लीज माझ्या प्रेमाचा गैरसमज करू नका. असे म्हणत संजय पुन्हा माझ्याजवळ आला. यावेळी त्याने अंगावरील शर्ट काढला होता आणि पुन्हा एकदा त्याने मला आपल्या मिठीत घेतले होते आणि मला कळत नाही की यावेळी मी देखील त्याला नकार देऊ शकले नाही. हळूहळू तो माझ्यावर वर्चस्व गाजवू लागला आणि मला पाहिजे तरी त्याला थांबवता आले नाही. पण माझ्या पकडही संजयच्या कमरेवर मजबूत झाली होती. या मुसळधार पावसात संजयने माझ्यावर भावनांचा वर्षाव केला होता आणि मी शरीराने आणि मनाने संजयच्या शरीराचा एक भाग झाले होते. सुमारे 2 तासानंतर माझी प्रकृती बरी सुधारली. या झाडाखाली मी संजयच्या छातीला चिकटून बसले होते. मी म्हणाले, संजय, राहुलसारखा माझा विश्वासघात करू नकोस, नाहीतर मी तुटून मरेन. संजयने माझ्या ओठांवर बोट ठेवले. तो म्हणाला, प्रिया, मी तुझ्याशिवाय मरेन. धग दाटून आले होते आणि सूर्यप्रकाशही येऊ लागला होता. वातावरण एकदम आल्हाददायक झाले होते आणि आता मी आणि संजय घरी परतणार होतो. संजयने टॅक्सी बुक केली होती. आता ज्या पद्धतीने तो माझी काळजी घेत असे, मला असा प्रेमात जोडीदार मिळाला म्हणून मी देवांचे लाखो वेळा आभार मानायचे. त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि वडिलांनी घरी एक मोठी पार्टी आयोजित केली होती. सगळ्यांनी माझ्यासाठी महागड्या भेटवस्तू आणल्या होत्या. पण पार्टी संपल्यानंतर संजयने माझ्यासाठी गुलाबाचं फूल आणलं होतं. तो मान खाली घालून उभा राहिला आणि म्हणाला, मॅडम, मला माहीत आहे तुमच्या नजरेत या फुलांची किंमत नाही. इतर लोकांनी तुम्हाला खूप महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत, परंतु या गरीब व्यक्तीच्या वतीने ही फुले ठेवा. मी ते फूल त्याच्या हातातून घेतलं. मग त्याने माझ्या वडिलांना सांगितलं की तो ही नोकरी सोडत आहे कारण त्याला एका चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली आहे. माझ्या बाबांनी त्याचे अभिनंदन केले आणि त्या दिवशी मी खूप रडले कारण मला वाटले की संजय मला सोडून जाईल. मग मी एकटे असताना संजय माझ्याकडे आला. त्याने मला मिठी मारली आणि माझे सांत्वन केले. फक्त काही दिवस माझी वाट बघ, मग मी तुला कायमचे माझे बनवायला येईल. मग आपल्याला कोणी वेगळे करू शकत नाही. संजयने माझ्यासोबत फक्त एकदाच मर्यादा ओलांडली होती. त्यानंतर संजयने मला कधीच अनुचित स्पर्श करण्याचा प्रयत्न केला नाही. तो म्हणाला, प्रिया, त्या दिवशी कुठलीही मजबुरी नसती तर लग्नाआधी मी तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवला नसता. असे म्हणत तो निघून गेला आणि मी त्याची वाट पाहू लागले. पण एके दिवशी तो नात्याबद्दल सांगायला माझ्या घरी आला. मी या क्षणाचीच वाट पाहत होते. माझ्या वडिलांना राग येऊ लागला. ते म्हणाले, आज तू प्रगती करत आहेस आणि चांगले काम करत आहेस, पण एकेकाळी तू आमचा नोकर होतास आणि माझ्या सन्मानार्थ मी माझी मुलगी माझ्या नोकराला कशी देईन. पण मीच वडिलांना सांगितले, मला संजय खूप आवडतो. प्लीज माझ्या फायद्यासाठी संजयला तुमच्या जावई बनवा. तो मला खूप आनंदी ठेवेल. अशा प्रकारे मी संजय स्वतःहून लग्न केले. माझ्या लग्नाच्या दिवशीच राहुलला फाशीची शिक्षा होणार होती कारण त्याने अनेक मुलींचे अपहरण करून त्यांची इज्जत पायदळीत उडवली आणि त्यांची हत्या केली होती. त्याच्यासारख्या हैवानाला जे आले ते बरेच झाले. लग्नानंतर संजयने मला इतका आनंद दिला की मी देवाकडे प्रार्थना करते की प्रत्येक मुलीला संजयसारखा जीवनसाथी मिळायला हवा. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात अशीच एक धक्कादायक कथा घेऊन येईन.
तोवर नमस्कार. आपली काळजी घ्या. धन्यवाद.